सुंदर स्त्री कधीही हुशार नसते असं तुम्ही पण ऐकलं असेल ना. नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणी, ऐकताय ना. आज मी तुम्हाला हेडी लमार ह्या सौंदर्यवतीची गोष्ट सांगणार आहे. ही सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री 1940च्या दशकातली. लोक तिला जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणत, पण कॅमेऱ्याच्या बाहेर ती एक अशी संशोधक होती जिची दखल त्या काळी कुणी घेतली नाही. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. हेडीला नाझी जर्मनीचा प्रचंड तिरस्कार होता. तिला काहीतरी करून मित्र राष्ट्रांना युद्धात मदत करायची होती. म्हणून तिने तिच्या संगीतकार मित्रासोबत मिळून अजब शोध लावला, तो म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ होपिंग. ह्याचा असा उद्देश होता की त्यामुळे शत्रूला ही फ्रिक्वेन्सी पकडता येत नव्हती, कारण ही फ्रिक्वेन्सी एका फ्रिक्वेन्सीवरून दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर सतत बदलत होती. पण जेव्हा तिने हे तंत्रज्ञान अमेरिकन लष्करापुढे मांडलं ना, तेव्हा लष्करी अधिकाऱ्यांनी तिची थट्टा केली आणि तिला सांगितलं, तुम्ही चित्रपट बनवा हो, विज्ञानाच्या फंदात कशाला पडता. तिला वाईट वाटले. दुर्दैवाने त्या काळात तिचे हे तंत्रज्ञान वापरले गेले नाही. पण अनेक दशकानंतर 1990च्या दशकात मात्र हेडी लमार यांनी मांडलेली फ्रिक्वेन्सी होपिंग ही संकल्पना वायफाय, GPS आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा पाया ठरली. यातून काय शिकण्यासारखे सांगू का मित्रमैत्रिणींनो? लोकांची मते ही तुमचे सत्य नाही. लोक तुम्हाला जसे पाहतात त्यापेक्षा तुम्ही स्वतःला कसे ओळखता हे महत्त्वाचं आहे. त्यांना वाटते म्हणून तुम्ही त्याच चौकटीत राहायला हवे असं काही नाही. हेडीला तिच्या आयुष्यात कदाचित ते श्रेय मिळालं नाही, पण ती सांगते की वेगळेपण जपा. तिने जर हॉलिवूडच्या ग्लॅमरलाच आपले आयुष्य मानले असते, तर आज आपण ज्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत ना, ते कदाचित आपल्याला खूप वर्षांनी मिळाले असते. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.